नमस्कार मंडळी, मी स्मिता रामदास ढोबळे आणि आजचा ब्लॉग हा गावच्या रिलेटेड असणार आहे. आणि मी आजीकडे आली आहे आणि 6 महिन्यांनी काहीतरी मी गावी इथे फायनली विजिट केली आणि इथे आलेली सुद्धा आहे. तर आता मी आजीच्या शेतामध्ये मी तुम्हाला दाखवते की आजीच्या शेतामध्ये काय काय आहे आणि आजी आपल्याला दाखवते की आजीने शेतामध्ये काय काय लावलं आहे. तर बघूयात. माझी आजी आहे जिने माझा लहानपणापासून सांभाळ केला आणि आज मी तिच्याकडे खूप दिवसांनी आली आहे आणि आता आम्ही शेतामध्ये बघायला आलो आहे की आजीने काय काय लावलंय. तर मग आजीकडून आपण जाणून घेऊयात की आजीने काय काय लावलंय ते. आजी काय लावलंय? लसूण आहे. लसूण. हा, लसूण. अच्छा, याची चटणी पण करतात नाही? याची, या पानांची करतात ना. ओके. आणि बाकी पुढे काय लावलंय? कांदा आहे, हरभरा आहे. हा कोपऱ्याला तू कांदा लावला? हा, कांदा आहे. हरभऱ्याचं दाखव. हरभरे ते आपले जे आपण चणे, तर त्याचे हे झाड आहे आणि याची आपण भाजी पण खातो. तर आता मोस्टली मकर संक्रांतीच्या वेळेस ही भाजी खाल्लेली आपण, बाजरीची भाकर. आणि ही भाजी उष्ण असते खायला. थंडीच्या याच्यामध्ये ही भाजी मोस्टली सगळेजण खातात. गावची लोक तर खूप जोर असतो या भाजीवर. आणि आता आम्ही, ही पाईपलाईन आहे आजीची. हा, ही आजीची पाईपलाईन. इथून आपल्या पूर्ण शेताला पाणी जातं आणि आजी आपल्याला तिचं वावर दाखवते, तिची पावर दाखवते. गहू. हा गहू आपण मकर संक्रांतीच्या याच्यामध्ये टाकतो ना, मडक्यामध्ये. ओंब्या. हा, ओंब्या. ओंब्या. तर मकर संक्रांतीला आपण अशा भाज्या टाकत असतो ज्याचं पीक नुकतंच आपल्याला ह्या महिन्यापासून स्टार्ट होतं. अच्छा, हा गहू लावलेला आहे या साईडला. पूर्ण गहू आहे हा. सेम जसं आहे तसं. ह्या कसल्या वेली आहेत? डांगर भोपळा. अच्छा, हे डांगर भोपळ्याच्या वेली आहेत. हा, हे फूल येतं त्याच्यानंतर मग याचा मोठा भोपळा येतो. आता नाही आहे ना? तर तू आता ही भाजी करणार आहे आणि आपली ती तिळाची भाकर. जसं की मी तुम्हाला सांगितलं, बऱ्याच हेक्टिक शेड्यूलमधून मी इथे गावी आलेली आहे आणि आजीकडे मी इथे पोचलेली आहे. आजीने खूप काही जेवण बनवलेलं आहे. मगाशी मी पोळ्या खाल्ल्या, पुरणपोळ्या खाल्ल्या. त्याच्यानंतर डाळ भात. इतकं लसूण टाकलेला, तिला माहिती मला लसूण खूप जास्त आवडतो, त्यामुळे डाळीमध्ये इतकं भरमसाठ लसूण टाकलेला आहे. आणि आत्ता आम्ही आजीच्या शेतामध्ये आलो आहे. आजी हरभऱ्याची भाजी हे करते, खुडते, म्हणजे त्याच्यातून भाजी घेणार आहे आणि ती भाजी आम्ही बनवणार आहोत. जशी आपण मेथीची भाजी बनवतो त्याच प्रकारची ही भाजी असते. ही भाजी हिवाळ्यामध्ये खूप जास्त खातात कारण ह्या भाजीमधून आपल्याला पूर्ण शरीराला उष्ण मिळतं. त्यामुळे ही भाजी आणि बाजरीची भाकर तीळ लावून खातात मकर संक्रांतीच्या वेळेसच. तर मग आता पूर्ण आजीच्या शेतामधून आपण पूर्ण व्ह्यू घेतोय आणि आपण आजीची, जसं मम्मीचा बगीचा आहे त्या मम्मीच्या बगीच्याची स्टार्टिंग ही आजीच्या बगीच्यापासून स्टार्ट झाली होती. तर मग आपण आजीच्या बगीच्याला सुद्धा आज व्हिजिट देणार आहोत. आणि आजीकडे पण बरंच काय काय आहे. बऱ्याच काही औषधी वनस्पती आहेत, त्याच्यानंतर फळांच्या आहेत, फुलांच्या आहेत, वेगवेगळी फुलं तर बरेच आहेत. तर मग आपण आजीकडे पण बघूयात की आजीकडे काय काय आहे. आजी आपल्याला सगळं सांगणार आहे की हे झाड कोणतं आहे, या झाडापासून आपल्याला काही नक्की आपल्या शरीराला मिळणार आहे, म्हणजे जी औषधी वनस्पती आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे फुलं आहेत. ते झाडं मम्मीला ती कशी कापून देते, त्याच्यानंतर मम्मीकडे येऊन ती झाडं कशी उगतात. कारण हा भाग पूर्ण म्हणजे गावचा भाग आहे. इथे ऊन बरंच आहे, पाणी बरंच आहे, त्यामुळे झाडं तर मम्मी चांगला जोपासना करून ती झाडं येतात सुद्धा. तर मग आजी आपल्याला दाखवणार आहे की ती झाडं कशी लावते वगैरे. आणि एक्झॅक्ट मी आजीच्या शेतामधून आहे आणि तुम्हाला मागे दिसत असेल आपल्या महाराजांचा शिवनेरी किल्ला आहे इथे. म्हणजे मी जुन्नरमध्ये पोचलेली आहे आणि जुन्नरमधून आजीच्या एकदम थेट शेतामधून, आजीच्या घराच्या वरच, म्हणजे आम्ही पायथ्याशी आहोत शिवनेरीच्या. तर मग इथेच आम्ही बसलोय. खूप लकी आहोत तसं बघायला गेलं तर.
जुन्नरमध्ये जन्म झाला. शिवनेरी किल्ल्याच्या खाली पायथ्याशी घर आहे आमचं आणि बरंच काही महाराजांनी इथे करून ठेवलेलं आहे. तुम्हाला जेवढं बेसिक बघता येईल ते कविता तिच्या चॅनलवरून तुम्ही बघू शकता. तसंच आज जोपर्यंत मी इथे गावी आहे तोपर्यंत मी जुन्नरचं जे काही असेल किंवा काही अपडेट्स असतील तर ते मी तुम्हाला पोचवायचा नक्कीच प्रयत्न करत जाईल. तर बघूयात पुढच्या व्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायला देते आजी. ए हरभरा आलेत हे बघ, त्या फुलांनाच येतात ना? नाही फुलं नाही करायची, फक्त शेंडा. फुलं गेली तर मग ते हरभरा जाईल ना? हा, मला काय वाटायचं अख्खं झाडच हे करतात. नाही बाबा, झाड कधी करतात ते घाटा आल्यावर. घाटा म्हणजे हरभरा आल्यावर ओके. हा ते उपटे. पण ते बरंच मोठं होत असेल ना? आता हे अजून लय मोठं व्हायचे. तरी कधीपासून हे आपल्याला स्टार्ट होईल म्हणजे किती मोठं होईल तोपर्यंत? अजून 2 महिने. 2 महिन्यानंतर? 2 महिन्याने काढा येईल. 2 महिन्याने काढायला येणार. नंतर मग ते वाळवणार तू? वाळवल्यानंतर त्याचं ते चण्याचं काढायचं, मशीन बोलवायची, मग ते हरभरे तयार होतील मशीनमध्ये. अच्छा, मग त्याच्यानंतर ते चणे, मग आपल्याला लागेल तसं चण्याचं पीठ वगैरे असंच ना? या पूर्ण याला किती वेळ जातो? कशाला? ह्या पूर्ण गोष्टीला म्हणजे चणा येस तोपर्यंत? 4 महिने. 4 महिने. आणि तू लावायला कधी घेतलं हे? 2 महिने होते ना. आणि आता आपण तुरीच्या शेंगांच्या इथे चाललोय. ह्या शेंगांचा पण आत्ताच सीझन असतो ना? ह्या शेंगा उकडून वरण पण आणि आपण मिठामध्ये पण ते करू शकतो ना? हा, मिठामध्ये थोडंसं मीठ टाकून उकडवलं तरी पण आपल्या भुईमुगाच्या शेंगांसारखं येतं ना? वा, ह्या शेंगांचं सुद्धा तसंच आहे. आधी फुलं, त्याच्यानंतर ह्या शेंगा येतात. तर याचं असं आहे. ह्या शेंगा तुम्ही थोडंसं ह्या म्हणजे पूर्ण हिरव्या असतात तेव्हा तुम्ही थोडंसं मीठ टाकून याला उकडवलं तर त्या चवीला खूप छान लागतात. हे जेव्हा आपण ही जशी चण्याची डाळ आपण बघितली हरभऱ्याची होती तशी ही तुरीची डाळ होणार आहे आपली. म्हणजे पुढे जाऊन याची पूर्ण प्रक्रिया होऊन याची प्रोसेस होऊन सगळी ही डाळ तुरीची होणार आहे. आजीचं अजून हरभऱ्याची भाजी काढायचंच चाललेलं आहे कारण हरभऱ्याची भाजीचं खूप हे लवचिक असतं आणि स्टार्टिंगचे जे पानं असतात तीच काढायची असतात आपल्याला. मगाशीच सांगितलं की आपण जे कोवळे असतात तेच खाऊ शकतो. आपण जास्त दाटवाले किंवा खालची पानं खाऊ नाही शकत कारण त्याला फुलं असतात आणि त्या फुलांमुळेच आपल्याला हरभरा मिळतो. त्यामुळे आपण फुलांचं कधीच काढायचं नाही. मग आता आपली एक अर्धी पिशवी झाली आहे बट ती पण पुरणार नाही आहे कारण मला खूप आवडते. सो मी तेवढी तर एक कमी खाणार नाही आहे आणि त्यातमध्ये पण बाजरीची भाकर आहे त्यामुळे मी अजिबातच सोडणार नाही आहे ही भाजी. आज सकाळी प्रवास करून जेव्हा मी इथे पोचली, आजीकडे पोचली, त्यानंतर आजी इतकी खुश झाली होती की काय करू काय नको असं झालं होतं तिला. आणि आत्ता आम्ही म्हणजे बोलत होतो, बराच वेळ झालं बोलत होतो. मग सगळं आजीला दाखवलं मी शूट कसे केले कारण आजीकडे आता छोटासाच मोबाईल आहे. तिला सगळं जमतं वगैरे पण आता छोटासाच मोबाईल असल्यामुळे तिला माझे ब्लॉग्स किंवा व्हिडिओज बघायला मिळत नाही किंवा कव्यादीचे किंवा मम्मीचे जे काही आमचे प्लॅन असतात ते बघायला मिळत नाही. बट जेव्हा पण ती आम्हाला भेटते तेव्हा आम्ही सगळं तिला दाखवत असतो, तिला सगळं अपडेट देत असतं की बघ तुझ्या मुली काय काय करतायत किंवा तुला हे सगळं किती छान वाटतं बघायला वगैरे सगळं चाललेलं असतं आमचं. आणि आतासुद्धा आम्ही जेव्हा दोघीजणी बसलो होतो तेव्हा तोच विषय चालला होता की बघ आता हे असं असं चाललं आहे आई आणि हे असं असं बोलली आहे बरोबर आहे ना वगैरे सगळं. तर हे सगळं संस्कारामधनं आलेलं आहे. आम्ही जे काही करतो दोघी पण मम्मी पण आमच्या जे काही चौघीमध्ये जे गुण आहेत ते आजीकडून आले आहेत. तर बऱ्याच काही गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. आता मी तुम्हाला हे तर नंतर सांगेल सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या. आता आम्ही चाललो आहे आजीच्या बागेकडे, ज्या बागेमधून मम्मीची बाग उभी राहिली आहे तर त्या बागेमध्ये आम्ही चाललो आहे आणि बघूयात आजीच्या बागेमध्ये काय काय आहे ते. खूप जास्त थंडी असल्यामुळे मी सुद्धा पॅक होऊन आलेली आहे आणि आता आपल्याला आजी दाखवते आजीच्या बागेमध्ये काय काय आहे ते. तर आपण सर्वात पहिला आजी तू आम्हाला काय दाखव? जिऱ्याचं झाड.
अंजीर. हा, हे पिल्लू आहे, म्हणजे कोवळच आहे. याला किती दिवस लागतील यायला? महिना, म्हणजे महिना लागेल याला यायला. हे मी लहान असताना हे झाड इतकंच होतं ना, बारीक होतं. त्याच्यानंतर आपण हे बरंच मोठं झालं आता. दुसरं काय आहे? आळूची पानं. आणि पुढे कोरफड आहे. कोरफड नेहमी त्वचेसाठी, शरीरासाठी नेहमी योग्यच आहे. त्याच्यामुळे आपल्या त्वचेला जे काही हानी झालेली असते ती कोरफडमुळे निघून जाते. त्याच्यानंतर पोटाचे विकार, आपल्याला काही जंत वगैरे झालेले असेल तरी कोरफडचा यूज करू शकतो. हा नाही, कोरफडचं तेच आहे ना? आणि काय? सफेद चाफा, लाल चाफा. अरे बापरे. ओके ओके. आणि हा आपला लाल चाफा ना, आणि हा आपला सफेद चाफा. पाडव्याच्या दिवशी माळ लागते. अच्छा, पाडव्याला ही माळ लागते ना, याला गुढीला. हा लाल चाफा. आजीने खूप छान प्रकारे दोन्ही मेंटेन केलेत. आणि तुम्ही बघायला गेलं ना तर आजीच्या पूर्ण बागेमध्ये हे एक जास्त गुणकारी आहे की तिने सगळे जे झाडं आहेत, जरी त्याचे हे वेगळे असतील, प्रकार जरी त्याचे वेगळे असतील, तरी ते बाजूबाजूला ठेवलेत. आणि हे नारळाचं झाड, हे सांगायला गेलं तर मी लहान असताना खूप लावले होतं. तसं आम्ही गावी नव्हतो, या आधी ठाण्याला होतो, त्यामुळे सगळी ठाण्याची झाडे इकडे शिफ्ट झाली आहेत आणि बऱ्याच प्रकारे वाढलेली सुद्धा आहेत. या बारीक घेवडा. हा, संक्रांतीला लागतो हा घेवडा. याच्यामध्ये घालायला ना, भाजीमध्ये. हो, ते ज्या प्रकारच्या भाज्या असतात, म्हणजे तो आत्ताचा जो सीझन मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेला त्या ह्या भाज्या असतात. सीझन प्रमाणे त्या आलेल्या सुद्धा आहेत. फुलांनंतर त्या हे येतात ना, शेंगा येतात. ओके ओके. याची पण बरीच मोठी वेल आहे ना, वर गेली. आणि हा आपला ओके डबल बी. हा, डबल बी भाजी करता याची डबल बीची पण भाजी करते. याची पण वेल आहे आणि ही डबल बी खालपर्यंत आहे. हा, छान. कढीपत्ता बराच मोठा झालाय. तसं आजी हा नेहमी काटत चाटत असते वरून, जेणेकरून याची वाढ अशी गुफा टाईप मध्ये होईल. तर हा तसाच झालाय आणि आपण हा भाजीमध्ये टाकतो. केसांसाठी खूप गुणकारी आहे. जिने खूप छोट्या हुंड्या घेतलेल्या, हुंड्या म्हणजे एकदम आपल्या हाता एवढ्या, आणि त्याच्यानंतर याचं क्रिसमसचं झाड हे एवढं भलं मोठं झालं. शिवनेरी किल्ल्यावरून जर तुम्ही बघायला गेलात तर ह्या झाडामुळे या घराची ओळख कळून येते पटकन की आजीचं घर इथेच आहे म्हणून. ओके, ही भगवी जास्वंदी. आजी आता याला कीड लागलीये, तर तू कसं हे करते? म्हणजे ते कीडलाच छाटते आणि मग तू औषध वगैरे कसं करते? तू घरीच बनवते? ते मुंग्यांच्या पावडर वगैरे नाही. आणि हे आपले लिंबू खायचं. लिंबू हे आपण भाजीमध्ये टाकतो किंवा आपले पोह्यांच्या वर वगैरे असं ते लिंबाचं झाड. आणि हे आपल्या मम्मीचं फेवरेट गुलाबाचं झाड, जे नेहमी खूप जास्त हावरेपणा करत असते या झाडासाठी की मला या झाडाच्या फांद्या आणि मला हे सगळं दे. ते हे झाड. त्याच्यानंतर बरेच आजीने बऱ्याच प्रकारची गुलाबाची फुलं, मी तुम्हाला जसं मागे व्लॉगमध्ये सांगितलं तसं बऱ्याच प्रकारची फुलांची हे लावलंय. आणि आता हे काय आहे? ब्रह्मकमळ. वर्षामधून नाही, कधी येतं हे फुल? वर्षातून एकदा येतं. खूप लकी असतं हे फुल आणि याची पूजा केली जाते. जसं आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हटलं जातं तसं हे ब्रह्माचं फुल तसं मानलं जातं. आणि वर्षामधून एकदा येतं. खूप रेअरली येतं हे. तर हे ते आपण ठाण्याला असताना एकदा आलं होतं, तुला आठवतंय? पूजा केली होती आपण. त्याच्यानंतर मी बिना आंघोळीची होती. तुम्हाला सांगितलेलं जोपर्यंत आंघोळ करत नाहीयेस तोपर्यंत फुलाला बघायला जायचं नाही. त्याच्यानंतर आपण पूजा वगैरे केली आणि तिथे पण आपली छान बाग होती ना ठाण्याला, तिथे पण ब्रह्मकमळ होतं.
हा लाल गुलाब. ओके. आणि ही जास्वंदी आहे. हे बघ, ही जी जास्वंदी तू काय केलं याचं? फक्त छाटली आहे का? भगवी भगवा कलर आहे. ओके. शेर. शेर. पण हे काय ना, शेर म्हणतात त्याला. पण झाड वगैरे वेगळाच प्रकार आहे ना हा? मग ते देणार आहे तुम्हाला लावायला. पण ते काय त्याचं फळ वगैरे आहे का? असंच नॉर्मल झाड आहे का? औषधी का असते ते. अच्छा, औषधी आहे. हे कारल्याचे. कारल्याची वेल. कारला आलाय का? हे बघ. अरे वा, पिल्लू आलेलं आहे, कारल्याचं पिल्लू. तर या बोली आलेली आहे. मम्मीला याचा आजी नेहमी गजरा करून पाठवते. भाकर साबर. हा, हे भाकर साबराचं जर सांगायला गेलं तर आजीने एक छोटं भाकर साबर पाठवलं होतं, जे आता खूप जास्त मोठं झालंय आणि याला काय पाण्याची गरज जास्त लागत नाही. जास्त पाणी टाकलं तर हे खराब होतं. हे भाकर साबराचं झाड. त्यानंतर आजीने हे सांगितलेलं रुईचं झाड. खाली बघ, ते काय? साबरकांड. याला हा, हे मी मागे सांगितलेलं, हे पाठवलं पण होतं तू. साबरकांड. ओके. हा, वाल. ही वाल काय बोलते? पापडी बोलतात ना याला? पापडी नाही, वाल. वाल आहे का ही? ओके, वालीचं झाड. याच्यामध्ये ही सुद्धा मी ह्या जी झाडं दाखवते त्याला ज्यांना शेंगा आलेल्या आहेत, तर ही सगळी शेंगांचा प्रकार आपण जानेवारी म्हणजे पौष महिन्यामध्ये आपण खातो जास्त करून, कारण ते उष्ण असतात. आणि आता हे आजी दाखवते पिवळी जास्वंदी. याचं सांगितलं तुला मी? नाही, याचं काय? पारिजात. अच्छा, ही ती छोटी फुलं पारिजातची, प्राजक्ताची फुलं. हा, बारीक पिवळा असं खालून वर सफेद असतं. भगवा असतं. हा, बरोबर. वास खूप सुटतो त्याचा. सडा पडतो खाली. पण आता ते मोठं झाल्यावर तुला त्रास नाही एवढा? आणि ही सदाफुली आहे. हा प्रकार मी वेगळाच बघितला, म्हणजे पहिल्यांदाच बघितला. आणि त्याच्यानंतर हा पुदिना सुद्धा आहे. हा पुदिना आहे का विक्स आहे? हा वाला. अच्छा, हा पुदिना आहे. मिंट म्हणतो आपण त्याला. तर हा पुदिना आपण ची चटणी सुद्धा करू शकतो. विक्स आहे. हे विक्सचं आहे. विक्स म्हणजे आपण का काय आपण छातीला सर्दी झालेलं लावतो ते विक्सचं झाड ते होतं का? त्याच्यापासून विक्स तयार होते. ओके. गवती चहा जो आपण चहामध्ये आपण टाकतो, खूप गुणकारी आहे. आपल्याला सर्दी पडते असेल तर मी तुम्हाला मागे बोललेली, आपण जसं आडूळचा, गवती चहा, तुळस सगळं मिक्स करून टाकतो. हे आजीने गवती चहाचं लावलेलं आहे. ओव्याचं झाड. ओके, ओव्याचं झाड कच्चं पण तुम्ही खाऊ शकता. आणि हे छोटंसं जरी लावलं तरी खूप जास्त पांगतं, त्यामुळे रोज जरी खाल्लं आणि रोज जरी याचं सेवन केलं तरी पण तुम्हाला हे खूप गुणकारी आहे. दुसरं काय आहे? इकडे पानाचा वेल खायचा नागवेल. नागिनीची पानं. नागिनीची पानं. तर आपण जी पान खातो तरी त्याचं पान आहे. मनीवेल. हा, मनी प्लांट इथे. हा, आणि इथे सुद्धा तू जास्वंदीचं ते सफेद जास्वंद ना? ते सफेद जास्वंद. ही सफेद जास्वंद. फुलं नाही आहेत ही, पण ही तू खूप काटत छाटत असते ना खूपच. पेरूचं झाड. पेरू सीझन नाहीये त्यामुळे पेरू नाहीये. अनंताचं झाड. अनंत झाड, जे झाड मोठं, फुल मोठं असते त्याचा वास खूप छान येतो. आज सकाळीच मी ते तोडलंय. जास्वंदी लाल. हा, ही आठमुखी जास्वंदी. आठमुखा असतात. ही आठमुखी जास्वंदी आहे, कारण याला 8 तोंड असतात, त्यामुळे याला आठमुखी जास्वंदी म्हणतात. हा, आता हे बघण्यासारखं आहे. ह्याला काय बोलतात आहे? पानफुटी. पानाला झाड येते. हा, आता हे जे पानाचं आहे
तर याचं एक असं आहे की हे जर पान तुम्ही कुठे बुकमध्ये किंवा कशामध्ये जर ठेवलं, म्हणजे ते समजा हे पान आहे, हे पान जर तुम्ही कुठे ठेवलं तर याला साईडने जे अँगल आहेत तर तिथून मोड यायला स्टार्ट होतात. आणि हे मोड जे आहेत ना, त्याचं तुम्ही मोड आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली मातीमध्ये रोवलं, थोडंसं पाणी टाकलं तर याचं असं झाड येतं. आणि हे कशासाठी आहे? मुतखड्यासाठी ना? मुतखड्यासाठी. हां, मुतखड्यासाठी याचा खूप चांगला उपयोग केला जातो. आणि ज्यांना मुतखडा असेल तर त्यांनी ह्या पानाचं सेवन रोज केलं तरी पण चालेल. गुलाब. हां, गुलाब खूप जास्त कळ्या आलेल्या आहेत. आणि याचाच मम्मीने गुलकंद बनवला होता, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला. आणि आजीने सुद्धा गुलकंद बनवला, तो पण मी तुम्हाला दाखवते. पपईला फुलं आले. हां, पपईला फुलं आले. आणि हे पण तीच गुलाब आहे. हा, याचा गुलकंद दाखव. नाही, गुलकंद कसा बनवला तर आता आजी सांगेल तुम्हाला. जसं मम्मीने सांगितलं तसं आजीने सुद्धा गुलकंद बनवला. तर ते झाकण उघडा. साखर, बडीशेप आणि गुलाब, हां, याला गुलकंद म्हणतात. हे सगळं मिक्स केलंय. आणि मिक्स नाही करायचं, तसंच टाकायचं. तसंच टाकायचं. थर द्यायचा वरून फक्त. ओके. म्हणजे गुलाबाची पानं उन्हामुळे म्हणजे सुकतात एकदम, आणि मग ते त्यांचं मिक्सचर होतं. आणि बडीशेप, साखर आणि गुलाबाची पानं टाकल्यानंतर याचा गुलकंद, हा सॉरी, गुलाबाच्या पाकळ्या जर टाकल्यानंतर हा गुलकंद तयार होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला पोटाचे विकार वगैरे जे असतात, किंवा तुम्ही जेवणानंतर जर तुम्ही गुलकंद खाल्ला किंवा सकाळी उपाशी पोटी खाल्ला तर तुम्हाला एक चांगलं पोटाचे विकार जे असतात ते निघून जातात. ही कृष्ण तुळस आणि ती राम तुळस. थांबा एक मिनिट. ही कृष्ण तुळस जी काळी असते, काळी, आणि ती राम तुळस. तर तुळशींचे पण खूप प्रकार आहेत. आजीने ते प्रकार पण इथे लावलेत. ही कृष्ण तुळस झाली. आणखी बरीच झाडं आहेत. तुम्हाला मी हा छोटा मोगरा आहे. त्याच्यानंतर आजीकडे, तुझ्याकडे ते मोठा मोगरा पण होता ना? छोटा मोगरा आहे. त्याच्यानंतर बाळा, बोटाला काय झालं का, हे औषधी काय झालं म्हणजे कापलं वगैरे तर? कापलं किंवा काय बोटाला नाकाला काय झालं ना, तर हिला याची कांडी उघडून लावायची याची. हे पण कमी वाढतं का ते? नाही, हाय वाढन ते. आता छाटलं होतं मी. ओके. त्याच्यामुळे. आणि आजीने एक चांगली हे पण केली, अशी मडकी ठेवली आहेत पाण्यासाठी. हां, चिमण्यांना पाणी प्यायला. काही पशु पक्षी आले त्यांच्यासाठी हे ठेवलेलं आहे. हे खूप चांगलं कार्य सुद्धा करत असते आजी. हे इथे पण बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा ती पाणी ठेवते. हा दगड आमच्या शेतामधून निघालाय. बरेच अशी दगड आणि जी जुन्या काळातली काय बोलतात त्याला, प्राचीन काळामधली जी दगड वगैरे होते, पाटा बरवंटा होता, तो पण आजीच्या शेतामध्ये मिळाला होता. आता शिवनेरीच्या पायथ्याशीच आहे, त्यामुळे बरेच अशी जी प्राचीन वस्तू जी होती तर ती शेतामध्ये मिळाली होती. आजीने जे काही आहेत ती जपून ठेवली आहेत. आणि मला नाही वाटत आजी कोणाला ती देईल आणि त्याचं काही म्हणजे नाश होईल किंवा काय होईल. पण ती एक आठवण म्हणून आम्ही जपून ठेवणार आहोत आमच्याकडे. कारण ती आम्हाला म्हणतात ना की आलंय, ते आपण कुठून घेतलं नाही किंवा कुठून बनवलेलं नाही आहे. त्यामुळे महाराजांच्या काळामधलं आहे. आणि जेव्हा आपण शेताची लेवल करत होतो त्याच्यानंतर ते मिळालेलं आहे. त्यामुळे आजी त्याचं कुठेच काही हे करणार नाही आहे, ती स्वतःकडेच जपून ठेवणार आहे. आणि मिरची दाखवायची राहिली. ही एकदम हिरवीगार तिखट मिरची आहे. असं हात पकड. तुम्ही शेतामध्ये बघितलं असेल, शेतामध्ये नाही आजीच्या बागेमध्ये सुद्धा बघितलं असेल, बऱ्याच प्रकारच्या भाज्या, त्याच्यानंतर मिरच्या, शेंगा, ह्या सगळ्या लावलेल्या आहेत. शेंगा लावलेल्या आहेत. आणि हे झाड तुम्हाला अक्षरशः याची उंची पुरत नाहीये, हे एवढं मोठं झाड झालंय. आणि बरोबर हे दुसरं झाड, नर आणि मादी.
अच्छा, नर आणि मादी आहे. हा नर आहे ती मादी. हे कसं ओळखलं जातं? बघ ना, फुलोरामध्ये म्हणजे ते फुलले त्याच्याप्रमाणे. तर ही जी दाखवते तुम्हाला ती हा नर आहे, हा नर आहे आणि ही मादी आहे. तर याचे 2 प्रकार सुद्धा आजीने बाजूबाजूला ठेवलेत. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं, इथे शिवनेरी किल्ला आहे. तर ह्या शिवनेरी किल्ल्याच्या आपण कड्यावर जाऊन सुद्धा आजीचं घर दिसतं. आणि या 2 झाडांमुळे आपल्या आजीचं घर जे आहे ते तुम्हाला ते तुम्हाला बघायला. तर हे आपल्या आजीचं घर. खूप जास्त आठवणी आहेत इथे. आणि जवळजवळ माझी 10वी झाल्यानंतर आजीने ठाणा सोडला. म्हणजे जवळजवळ माझ्या शिक्षणासाठीच तिथे थांबलो होतो आम्ही ठाण्यामध्ये. आम्ही मुंबईमध्येच होतो. आणि त्याच्यानंतर जसं माझं शिक्षण संपलं तसं आजीने घर बांधायची तयारी स्टार्ट केली. कारण माझं जसं कॉलेज पुण्याला होतं तसं आजी इथे थांबण्याची गरजच नव्हती. त्यामुळे आजीने गावामध्ये तिचं साम्राज्य उभं केलं. साम्राज्य म्हणायला काय हरकत नाही आहे. आणि अक्षरशः इतकं छान सगळं मेंटेन केलं आहे. आणि इथून रस्त्याचं आता काम झालं नुकतंच. तर तुम्हाला पुढे जो डोंगर दिसतोय तो तुळजापूरच्या आईचा आहे. तर मग ह्या देवीचं सुद्धा बरंच काय महत्त्व आहे. आमचा प्लॅन चालला जायचा. तर मग बघूयात. देवीचं तर खूप आहे कारण मम्मीच्या माहेरची देवी आहे. त्याच्यानंतर आपण वर्सुबाई सुद्धा मम्मीच्या माहेरची देवी इकडे. तर मग इकडे सुद्धा जाणार. लेण्याद्रीचा गणपती त्या डोंगरावर दिसतोय तिथे. अच्छा. तर मग इथे आजीने सांगितलं हा जो डोंगर दिसतोय तुम्हाला तिथे लेण्याद्रीचा गणपती आहे. जर तुमचा जुन्नर फिरायचा जर प्रोग्राम असेल किंवा जुन्नरला तुम्हाला फिरायचं असेल तर नक्की ओझर आणि लेण्याद्री. रांजणगाव, ओझर, लेण्याद्री जुन्नरच्या नियर बाय आहेत. तर मग तर हे 3 गणपती. त्याच्यानंतर तुम्ही तुळजाभवानीचं मंदिर, शिवनेरी किल्ला आणि बऱ्याच ठिकाणं अशी आहेत की तुम्हाला जुन्नरमध्ये फिरायला मिळतील. आणि सगळं जवळजवळ आहे आजीच्या इथे. जर तुम्ही कधी व्हिजिट द्यायचं झालं तर नक्की आजीला आवाज द्या. तुम्हाला नक्कीच इथे रोडलाच आहे आजीचं घर. तर जसं तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलं आजीचं घर, आजी आणि ही सगळी आजीची बाग. तर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. आणि तुम्हाला आजी स्पेशली कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका. आणि इथे जुन्नरमध्ये जर आले तर आजीला नक्की आवाज द्या. आणि सरपण घेऊन येते म्हणजे आज शेकोटी आहे. तर आता खूप जास्त थंडी असल्यामुळे आजी शेकोटी करणार आहे. आणि हे माझं मी जेव्हा लहान होती, मी तुम्हाला खरं सांगते, 3री-4थीला मी जेव्हा होती तेव्हा घरामध्ये तर लहान होती त्यामुळे घरामध्ये काही कामं नाही करायची. मी असंच आजीला चिटकून बसायची. थंडी वाजते आणि आजी अक्षरशः मला पदरामध्ये असे जवळ घ्यायची आणि शेकोटी पेटवायची. आणि बाबा आमचे म्हणजे बाबा इतके लाड करायचे की ते सगळ्या करवंटी, सरपाण वगैरे सगळं जवळ आणून ठेवायचे. आणि हे तुम्हाला मी रात्री दाखवेल की नक्की आम्ही शेकोटी कसं पेटवायचं वगैरे. त्याच्यानंतर मला धुरी दिली जायची जेणेकरून मला सर्दी पडसे काय होणार नाही. आजीकडे बरीच अशी काळजी घेतली जायची. आणि आत्ता आजी शेकोटी करणार आहे त्यामुळे सगळं सरपण आणायला गेली आहे, म्हणजे लाकडं आणायला गेली आहे. आणि आज संध्याकाळी शेकोटी तर आहेच. तसं बघू आपण अजून. मला असं वाटतं ब्लॉग संपवूयात नको. आपण आजीकडे काय काय मजा करणार आहे ना मी तुम्हाला ते पूर्ण दाखवते. त्यामुळे मी ब्लॉग संपवत नाही. आणि जी काय काय मजा करणार आहे त्याच्यानंतर माझ्या ज्या लहानपणीच्या आठवणी ह्या ब्लॉगमध्ये मी सामावून ठेवते. कारण मलासुद्धा पुढे आयुष्यामध्ये ते वाटलं पाहिजे ना, अरे आपण काहीतरी मिस नाही केलं. त्यामुळे मी ब्लॉग हा संपवत नाही. हा मी डिसिजन चेंज केला आहे. तर मग आपण बघूयात पुढे आपल्या आजीच्या इथे आजीकडून मला काय काय प्रेम मिळतं हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मग ब्लॉग बघत राहा. बाय. आता आजीने मस्तपैकी याला फोडणी दिली आहे आणि भरपूर लसूण टाकून आता आम्ही हरभऱ्याची भाजी बनवतोय. जी आजी मगाशी कुरून आणली होती ती आजीने मस्तपैकी घेतली आहे आणि आता ती आजी टाकते. फक्त आपल्याला मिरची आणि लसूणमध्ये टाकायची भाजी, जास्त पाणी वगैरे काय टाकायचं नाही. नंतर मग थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे ना आणि थोडं पाणी शिजण्यापुरतं. तर मग आता फक्त आपण लसूण आणि मिरचीमध्ये आणि तेलामध्ये परतवून घेतले. आता थोडासा आजी कूट टाकते.
हा शेंगदाण्याचा कूट आहे, तो भाजीमध्ये आता मिक्स केला. चमचमीत अशी भाजी होणार आहे. आणि बाजूलाच आजीने भाकरीसाठी तवा ठेवलाय. गरम नाही तवा एकदम गोलगट आहे. आणि ही पूर्ण तव्याची भाकर करणार आहे आजी. आणि ती प्रत्येकाला एक एक असते आणि भली भक्कम भाकर असते ही. तर तुम्हाला वाटते एवढी छान भाजी 2 मिनिटात केली. आणि आता ही भाकर येणारी ती आजी भाकरीचं पीठ मळणार आहे. आणि आता आपण ह्या साईडला हरभऱ्याची भाजी आणि भाकरीचं आता सगळं नियोजन चाललेलं आहे. आणि तुम्ही बघा इथे आपल्याला शेकोटी सुद्धा करून ठेवली. म्हणजे दोन्ही साईडला आपण पूर्ण वातावरणाचा एन्जॉय करून सगळं व्यवस्थित प्रकारे जो आहे थंडी जी आहे ती घालून मस्तपैकी आजीने सगळं गरम वातावरण केलेलं आहे. तर आपल्या पोटात पण गरम आणि बाहेर पण गरम आता होणार आहे. तर मग बघू आता शेकोटी कशी असणार आहे. मस्तपैकी शेकोटी चालली आहे आणि आतमध्ये मस्त मस्त गरम गरम जेवण चाललेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्या आयुष्यामध्ये इतका स्वर्ग सुख आपल्याला कुठे मिळणार आहे? आजीकडेच मिळणार आहे. खरं तर बघायला गेलं सकाळपासून जी माझी धावपळ झाली आजीकडे येण्यासाठी, तर हे सगळं सुख इथेच मला मिळतं. खरंच मला कुठेच मिळत नाही. मला माझ्या घरी सुद्धा मिळत नाही खरं सांगते. तुम्हाला जर बघायला गेलं धावपळ, आजीची धावपळ जर बघायला गेलात तर सकाळपासून ती माझ्यासाठी जेवण, हे जेवण बनवू का, ते जेवण बनवू का, माझ्या बाबूला हे खूप आवडतं, माझ्या बाबूला ते खूप आवडतं. त्यामुळे तिने खूप जीवाचा आटापिटा करून इतकं चांगलं जेवण बनवलं. त्याच्यानंतर दुपारी आम्ही मस्तपैकी गप्पा मारून जेवण केलं. त्याच्यानंतर तुम्हाला मी शेत दाखवलं आता. आणि आता थंडी वाजते म्हणून मला तिने शेकोटी सुद्धा केलेली आहे. आजच्या या दिवसामध्ये मला माझ्या लहानपणीची खूप जास्त आठवण येते. माझे जेव्हा बाबा होते आणि आजी माझी म्हणजे आम्ही सगळे एकत्र होतो ठाण्याला. तर जेव्हा मी शाळेमध्ये जायची तर बाबा मला शेकोटी करून द्यायचे आणि मला सोडवायला नेहमी शाळेमध्ये यायचे. मी नेहमी त्यांचा हात पकडून, ते धोत्राला पकडायचे, मी त्यांचा हात पकडून आम्ही दोघं शाळेमध्ये जायचो. आणि सकाळची नेहमी 7 वाजता शाळा असल्यामुळे आजी नेहमी शेकोटी करायचीच. त्यामुळे तो एक फील असायचा ना, अरे माझ्या बाबूला खूप थंडी वाजते तर आपण शेकोटी करूया, तिला थोडंसं गरम गरम वाटायला पाहिजे म्हणून नेहमी शेकोटी करायची. आणि त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा म्हणजे माझा शेड्यूल असा होता की मी शाळेतून आल्यानंतर क्लासला जायची. क्लासला लगेच तिकडे मला जावं लागायचं. त्याच्यानंतर 6 वाजता आल्यानंतर आम्ही पुन्हा आजी मला शेकोटी करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा गरम गरम जेवण. तर ह्या आजीच्या जेव्हा मी घरी होती एकदम असं स्वर्गसुख म्हणता येईल. ते स्वर्गसुख मला आत्ता लागतंय. आणि जेव्हा कवायतीचं लग्न होतं तेव्हा मी आजीकडे आली होती. त्याच्यानंतर डायरेक्टली आत्ता आली आहे. तेव्हा काय गरमी होती त्यामुळे इतकं काही असं भासत नव्हतं. पण आता थंडीमध्ये गावी येण्याची मजा, त्यामध्ये इतकं गरम गरम चांगलं जेवण मिळतंय, शेकोटी मिळते, चांगलं फिरायला मिळणार आहे आता उद्या. आणि उद्याचा कार्यक्रम काय आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या कामासाठी मी इथे गावी आली आहे तर तो कार्यक्रम मी पण त्याचा पण ब्लॉग एक शूट करणार आहे. पण आजीकडे काय मस्ती केली आहे या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मला, जर तुम्हाला सुद्धा आजीकडे, तुमच्या बाबांकडे ही स्वर्गसुख, हे मस्ती धमाली करायला मिळत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. माझ्याबरोबर ह्या आजी सुद्धा आहेत. माझ्या आजीची मैत्रीण आहे, ही जिवलग मैत्रीण आहे. नेहमी तिच्या सुखादुखात सहभागी असते. आम्ही सगळे मुंबईला असतो तेव्हा ह्या आजी माझ्या आजीबरोबर नेहमी असतात. खरंच ह्या आजीचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे. म्हणजे नेहमी तिला काही प्रॉब्लेम्स आले, माझ्या आजीला काही प्रॉब्लेम्स आले, नेहमी ही साथ देत असते. त्यामुळे ही आजी सुद्धा माझी आजीच आहे आता. तर आता आपण जी भाकरी बनवली आहे आजीने आणि जी भाजी बनवली ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तिळाची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी. तर ती कशी केली मी तुम्हाला दाखवते. मस्तपैकी भाकर बनवलेली आहे, तिळाची भाकर. हे गरबे भाकर मस्तपैकी एक भाकर एवढी मोठी
आणि आपली ही भाजी हरभऱ्याची, भरपूर लसूण टाकलेलं आहे आजीने. आणि आता आपल्याला जेवण घ्यायचंय. जवळजवळ आता 7च वाजलेत आजी, 7च वाजलेत. गावी जेवण खूप जास्त लवकर असतं, आत्ताशी 7 वाजलेत. त्यामुळे आता आम्ही जेवणार सुद्धा आहोत, म्हणजे 1-7:30 पर्यंत जेवणार आहोत. आणि लगेच झोपायचं पण असतं 9 पर्यंत, कारण सकाळी गावी लवकर उठतात. त्यामुळे आम्ही 1-9 पर्यंत झोपणार आहोत. आता आजीची सिरियल वगैरे पण स्टार्ट होणार आहे. सिरियल नाही बघत आजी, एकतर मॅच बघते, WWE बघते आणि एकतर न्यूज बघते. मोस्टली हेच तिच्या चॅनलला आणि तिच्या TV ला असतं. मला दाखवते की कशी झाली आहे भाजी, भाकरी कशी झाली आहे. आणि आणखी आपल्याकडे आज पुरणपोळी सुद्धा आहे. मावशीने आपल्याला पुरण पाठवलं, तर आजीने मस्त तुपामध्ये पुरणपोळी केली आहे. तर ती पुरणपोळी सुद्धा मला खायची आहे, कारण पुरणपोळी मी मिस आउट नाही करू शकत कधीच. आणि आजीच्या हातची आहे, त्यामुळे तर अजिबातच नाही. तर आपण मस्तपैकी तुपाचा स्वाद घेऊन, म्हणजे भरपूर तूप टाकलंय, पण तरी पण मला तूप खूप आवडतं त्यामुळे. आणि आजीकडे जाडवाली साई असते गोकुळ दुधाची, त्यामुळे आपण ती सुद्धा घेणार आहोत. आणि दूध पण घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर पुरणपोळी सुद्धा घेणार आहोत. या भाजीचा आस्वाद सुद्धा घेणार आहोत आपण, कारण ही स्पेशली थंडीसाठी आहे. आणि पुरणपोळी आम्ही मकर संक्रांतीसाठी बनवली, त्याचं पुरण आजीने ठेवलेलं आणि त्या पुरणाची पुरणपोळी आज आपण खाणार आहोत. तर मग बघूया जेवताना आपण काय मजा धमाल आणि कसं जेवण आपलं रुचकर असणार आहे ते आपण बघू. कसं आहे? खूपच सुंदर. काय म्हणते तुम्ही? आवडली? छान ना, बघू ना. आता केला ना. बापरे, आठवण. अगो मला नाही दाखवलं. बापरे. हा